पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक 18चे कर्तव्यदक्ष नगरसेवक विनायक देवमारे यांनी शहरातील विविध प्रश्नांवर ठाम आणि प्रभावी भूमिका मांडली. स्विमिंग टँकची दुरवस्था, मटण मार्केटमधील आवश्यक सुविधा, सभागृहातील साऊंड सिस्टीम अद्ययावत करणे, शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न तसेच प्रभागातील नागरिकांच्या विविध अडचणी त्यांनी सभागृहात जोरदारपणे मांडल्या. याशिवाय सभागृहातील बैठकीदरम्यान प्रभागातील समस्या छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता याव्यात यासाठी मोठी एलईडी स्क्रीन बसवण्याचीही त्यांनी जोरदार मागणी केली. यावेळी नगरसेवक विनायक देवमारे यांनी या सर्व विषयावर सविस्तर भूमिका मांडत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले आणि विविध प्रश्नांबाबत नेमकी भूमिका स्पष्ट केली. काल सर्वसाधारण सभा पार पडली. तुम्ही अनेक सभागृहामध्ये उपस्थित मुद्दे केलेत, काय सांगता? कोणत्या ह्याच्याबद्दल? पंढरपूर शहरामध्ये मटन मार्केट असू दे, स्विमिंग पूल असू द्या, सभागृहामध्ये साऊंड सिस्टीम असू द्या, तुमच्या प्रभागातल्या अडचणी. सर्वप्रथम मी माझ्या प्रभागाबद्दल बोलतो की नगराध्यक्ष मॅडमनी माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 18 मधील मेडसिंकर मळ्याचा हा रस्ता घेतला होता. त्यातील त्या रस्त्याबद्दल किंवा त्यांच्या नगराध्यक्षांच्या ज्या रस्ते घेण्याबद्दल एक मुद्दा उपस्थित केला होता की हाच रस्ता का, तोच रस्ता का, की 70-30 करावं की आमची सदस्य संख्या जास्त आहे म्हणून. पण मी त्यानंतर प्रत्युत्तर असं दिलं की आपल्या अजेंड्यावर एक विषय होता की साऊंड सिस्टम आणि माईकची व्यवस्था करणे. मी त्यात शिवसाहेबांना आणि नगराध्यक्ष मॅडमला विनंती केली की सभागृहात एक स्क्रीन पण बसवावी, डिजिटल स्क्रीन, की जेणेकरून माझ्या प्रभागातील किंवा इतर 40 नगरसेवकांच्या काय अडचणी असतील त्या तिथं दाखवता येतील. म्हणजे नेमकं चित्र स्पष्ट होईल की तिथं परिस्थिती काय. हा एक मुद्दा मी उपस्थित केला होता. अजून स्विमिंग पूल संदर्भात काय सांगता? तुम्ही काल त्या विषयावर पण बोललेला होता. 3 महिने झाले की मुदत त्यांची संपली. स्विमिंग पूलचा विषय असा होता की तो करार 2023 पासून 2 वर्ष 11 महिने काहीतरी त्याची मुदत होती. त्याची मुदत संपली 9 मे 2026 ला. तर 2-2.5 महिने झाले की तिथून कोणतीही रिकव्हरी नाही किंवा रिटेंडर नाही किंवा ऑडिट केलेलं नाही किंवा कुठल्याच काही गोष्टी नाही. दुर्लक्षित केल्यासारखा विषय होता. आणि जो स्विमिंग पूलचा विषय होता तो मी शिवसाहेबांना बोललो की तुम्ही ह्या गोष्टी केल्यात का. तर नेमकंच त्यांना पण उत्तर देता आलं नाही की ह्या गोष्टी त्यांचं लक्ष नव्हतं की असं म्हणता येईल मला की त्याची मुदत संपली, रिटेंडर केलं पाहिजे. त्या विषयावर पण मी बोललो होतो त्यांना. मटन मार्केटचा विषय संदर्भात काय झाला विषय? मटन मार्केटचा विषय असा होता की तिकडून जे सोलापूरकडून, कुर्डवाडी, लातूर साईडहून जे भाविक येतात, वारकरी येतात, दिंड्या येतात. मग पालकमंत्री जयकुमार गोरेंनी की असं सांगितलंय की 15 तारखेपासून मटन मार्केट बंद राहील. तर त्या अजेंड्यावर विषय होता की मटन मार्केट आणि मच्छी मार्केट विकसित करणे. तर मी त्याच्याबद्दल असं बोललो की आपल्या 4 वाऱ्या भरतात, प्रत्येक वारीला बंद करणं, हे करणं किंवा असं नाही व्हायला पाहिजे की तिथून अडचणी सगळ्या निर्माण होणं. मग विकसित करताना असं करा की जेणेकरून, मी म्हणतो त्याच ठिकाणी का करणं होईना, पण असं करा की तिथून बंद केलं तर ते 15-15, 20-20 दिवस त्या मटन मच्छीचा वास जात नाही. मग विकसित करताना अशा पद्धतीने करा की जेणेकरून बंद असो किंवा नसो पण त्याचं कोणाला त्रास नको, या पद्धतीनं करा असं बोललो होतो. जिजामाता उद्यानावरून भरपूर वादविवाद झाले काल सभागृहामध्ये. जिजामाता उद्यान तर 3 तिथं 4 महिने झाले. 4 महिन्याखाली असा विषय झाला की तिथून हे दुरुस्ती, ते दुरुस्ती, आणि अजेंड्यावर एक विषय होता की तिथं बाथरूम, टॉयलेट विकसित करण्यावरून विषय होता. त्याच्यावर मी बोललो की ते आणि झालं नाही, आणि जर झालंच नाही तर त्या बाकीच्या गोष्टी कशा मार्गी लागतील ह्याच्यावर मी बोललो होतो. उद्घाटन होऊन 4 महिने झाले, कॉन्ट्रॅक्टदाराकडून तिथं साधं बाथरूमची व्यवस्था करता आली नाही का? तो आता कसं आहे, विधान परिषदेचं पण हे पडलं होतं, त्यामुळं थोडं पेंडिंग पडल्या. सभा पण झाली नव्हती आपली सर्वसाधारण, त्यामुळे त्याविषयी थोडं पेंडिंग पडलं होतं, पण आता करून घ्यायचं चालू. काल सभागृहामध्ये भालके आणि परिचारक एकत्र दिसल्याची चर्चा जोरात रंगत आहे, निधीवरून, मुद्द्यावरून अनेक. नाही तसं काय नाही. सगळे
नगराध्यक्ष प्रणिताई भालकेंचं मत आहे की आपण ज्यावेळेस 21 डिसेंबरला जे निकाल लागला त्याच्यानंतर जे 40 आहेत ते माझेच आहेत असं म्हणूनच त्यांची सगळी प्रतिक्रिया आहे. आणि ते म्हणते 40 आहे ते मिळूनच आपण काम करू, कुठलाही गट तट पक्ष बघून मी काम करत नाही. यांनी काल सर्व सभेत सुद्धा सांगितले हे जे 40 आहेत ते माझेच आहेत, ह्या माझेच म्हणून मी काम करेन. अतिक्रमणावरनं वातावरण भरपूर पंढरपुरामध्ये कारवाई सुरू आहे. वातावरण राजकीय तापलेलं आहे. कशा दृष्टिकोनातून तुम्ही बघता? अतिक्रमणाचा विषय असा आहे की काल नगराध्यक्ष मॅडम ह्यांना कलेक्टर साहेबांना बोलल्या की भरपूर गोरगरिबांचं नुकसान व्हायला लागलंय, ह्याच्याबद्दल काय केलं पाहिजे. तर ते म्हणतात की जे काय आहे आणि आम्ही कोणाचं पाडापाडी करत नाही, पण जे काय रोड कडचे ते गटार जे आहेत त्याच्यावरचं व्यवस्थित करून किंवा जे जास्त अतिक्रमण वाढलंय ते भाविकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही करत आहोत की जाणून बुजून आम्ही कुणाला त्रास देत नाहीये. शहरामध्ये अशी चर्चा आहे की 2005 साली एवढी कारवाई मोठी झाली, त्याच्यानंतर आज 20 वर्षानंतर नगराध्यक्ष प्रणिताताई भालके ह्याच मुद्द्यावर निवडून आलत्या, लोकांची मतं मागितली, जनतेचा विसर त्यांना पडला अशी चर्चा आहे. नाही, असं कोणत्याही पद्धतीचं विसर वगैरे नाही. नगराध्यक्ष मॅडम जनतेसाठी काय करतात हे जनतेला चांगलंच माहिती आहे. जाणून बुजून काय गोष्टी त्यांचे व्हिडिओ म्हणजे कॉल रेकॉर्ड व्हायरल केले जातात की कॉल रेकॉर्ड व्हायरल करणारे पण सगळ्यांनाच माहिती की कोण आहे आणि कोणी कोणत्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळं असं म्हणता येणार नाही की विसर पडलाय. नगराध्यक्ष मॅडम प्रणिताई भालके पंढरपूरसाठी नक्कीच एक आदर्श नगराध्यक्ष म्हणून बनून काम करतील आणि करत राहतील. एकीकडे तुमची सत्ता आहे, नगराध्यक्ष तुमचंच आहे, पण प्रशासन तुमचं ऐकत नाही का? नाही ऐकतोय, चालू आहे. आता सध्या कसं आहे, काल शिवसाहेबांना पण मी बोललो की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. शिवसाहेबांचं म्हणणं असं आलं की आपलं नगरपालिका थोडी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळं मग मी त्या शिवसाहेबांना पण बोललो की तुम्ही आर्थिकदृष्ट्या पण म्हणताय आणि जे स्विमिंग पूलचा विषय असेल किंवा काय गोष्टी असेल किंवा बाकीच्या काय गोष्टी असेल त्याच्याकडे दुर्लक्षित केलं तर मग आपली नगरपालिका आर्थिकदृष्ट्या नाही तर मग कसं मार्गी लागणार प्रश्न. तर त्यांना सुद्धा तो मुद्दा पटला आणि ते बोलले की मी स्वतःहून लक्ष घालतो. मला असं वाटतं की तुम्ही असं